श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणी. तर बघा आज आहे भाऊबीज आणि भाऊबीजी दिवशी समर्थ लागले ओरडायला. करंज्या राहिल्या होत्या माझ्या, करंज्या कर म्हणून मग पीठ मळून घेतलं. तर माझ्या लेकींनी मदत केली मला. तर ह्या सगळ्या करंज्या अक्षराने आणि ऋतूने केल्या आहेत. तर डिझाईन वगैरे नाही का ते मुरडं घालणं म्हणतात, ते पण माझ्या ऋतिकाने केलं आहे. तर मला पण विश्वास बसत नाही की तिला हे कसं काय येतं, आणि तिने पहिल्यांदाच केलं. तर पण खूप छान बघा तिनं मुरडं वगैरे घातलेली. तर मला तर खूप, मी बघतच राहिले, मला ते व्हिडिओ काढायचा पण लक्षात नाही. ती करत होती तेव्हा मी तिच्याकडे बघत होते, का तर मला येत नाही आणि तिला येते बघा. आणि करंजा करून झाल्या. आणि बघा हे स्वामींचं, तर तुम्ही म्हणताल ही काय फ्रेम वगैरे नवीन आणली का, तर फ्रेम वगैरे आणली नाही. तर ही माझ्या मोठ्या मुलीने म्हणजे अक्षराने बनवली आहे घरी. तर सुट्टी असलं की तुम्हाला म्हणलं ना, हे पुरी दिवसभर काही ना काही ॲक्टिव्हिटी, ड्रॉइंग काढणं, नाही तर काय असं स्वयंपाकात मदत करणं, तर खूप छान म्हणजे देवानी, मी तर देवाच्या आभारच मानते, इतक्या छान मुली मला स्वामींनी मला दिलेल्या आहेत. तर बघा ही ड्रॉइंग तिने काढलेली आहे आणि खरोखरच खूप छान ड्रॉइंग आहे. तर असे म्हणजे नाही का, मला तर विश्वासच बसेना की एवढं छान पण तिला म्हणजे जमतं. तर बघा मी शेवट बघितलं आणि स्टार्टिंग बघितलं. मी म्हटलं अक्षरा अगं अभ्यास कर, काय टाईमपास करते, पण खूप छान वाटलं मला ते शेवट बघितल्यानंतर. आणि हे बघा पार्सल आलं होतं, तर खूप उशिरा पार्सल आलं. हे मी मागवलं तर मला ते पाहिजे तेव्हा नाही भेटलं. तर काय आहे, चला तुम्हाला पण दाखवा म्हटलं. तर हे मला लक्ष्मीपूजन दिवशी पाहिजे होतं म्हणून मी मागवलं, पण ते मला भेटलं भाऊबीजेच्या दिवशी. तर बघा किती छान आहे. तर हे मी हात लावून बघितलं तर ते वेगळं त्याचं कोटिंग होतं आणि त्याचा कलर वगैरे जात नव्हता. तर मी दुकानात पाहिलं त्याचा कलर जात होता म्हणून मी तिथलं घेतलं नव्हतं. आणि खूप छान प्राईजमध्ये भेटलं. तर ते 235चा तो मुकुट मला भेटलेला आहे ॲमेझॉनवर. तर आज आमच्या कोंबडीने बघा किती पिल्लं काढलेली आहेत. आणि शेवटी आई कुणाची असू बघा, कुठल्याही पशुपक्षाची, माणसाची. तर मी व्हिडिओ काढत होते तिथं थांबून, तर ती कोंबडीला वाटायचं की मी तिला धरते का काय त्या पिल्लांना. तर ती सारखी नाही का आवाज करत होती, त्या पिल्लांना जवळ बोलवत होती. तर अशा प्रकारे बघा ही 10 अंडी ठेवली होती, त्यातली 7 पिल्लं निघले. तर आणि ती बघा ती कोंबडी त्या पिल्लांना तिकडं घेऊन गेली, का तर मी तिथं होते म्हणून. तर आई कोणाची असं ना का, माया खूप आईना असतेच. तर आज भाऊबीजेमुळं म्हटलं चला पोरींना म्हणलं तुम्ही भाऊबीज साजरी करा. तर पप्पू होता घरी आणि समर्थ, आणि हे सगळ्यांनी मिळून ही तयारी वगैरे केली पोरींनी. तर अशा बाबतीत पोरी माझ्या खूप पुढं असतात. तर बघा समर्थला पण तयार केलं तिने, आणि त्यांनी करदोडे वगैरे जाऊन आणले. तुमच्या इथं काय म्हणतात ते नाही मला माहिती, आमच्या इथं करदोडेच म्हणतात. तर पान, सुपारी, करकुटा वगैरे घेऊन आली. आणि ह्यांचं वळून वगैरे झालं. तर समर्थनी बघा काय गिफ्ट दिलं. तर तो म्हणायचं मग ह्यांना काहीतरी आण, काहीतरी आण. मग मी त्यांना गिफ्ट घेऊन आले. तर बघा ह्या चांदीच्या चेन घेतल्यात. तर ह्या मला बसल्या 1100 रुपयाला. तर मी ह्या दोघींना घेऊन आलते, त्यांना खूप आवडतात त्या अशा चेन. आणि हा पप्पू हिचं टोपण व्हायला खरं तर श्रवण म्हणतात. तर अशा प्रकारे दोघांना ओवळून वगैरे झालं.